नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आहे गावाला, तर मग आता काय करायचं म्हणून मग म्हटलं आता जरा गावरान रेसिपी करूया आपण. मग आता एक मस्तपैकी जो ठेसा असतो ना, मिरचीचा ठेसा आणि भाकर, त्याची रेसिपी आज आपण करणार आहोत. ते पण चुलीवरती करणार आहोत. चला तर मग मिरच्या आणायच्या. मग मिरच्या आणायच्या कुठून? बाजारातून नाही, शेतांमध्ये लावलेली आहे मिरची, तिथून तोडून आणू आणि त्याचा ठेसा आणि मस्तपैकी बाजरीची भाकर एकदम कडक चुलीवरती केलेली, आज ती रेसिपी आपण करणार आहोत. चला मग पहिले शेतात जायला लागेल मिरच्या आणायला. मग चला जाऊयात, मिरच्या आणूयात शेतातून जाऊन आणि त्याचा ठेसा करूया मस्तपैकी. तर मित्रांनो हे बघा, हे आहे सगळे मिरच्याची झाडं. आणि एका मिरचीला बघा किती, एका झाडाला किती मिरच्या आहेत हे बघा. इथं आहे, हे बघा, इथं तर बघा. चला आता ह्या फ्रेश मिरच्या तोडूयात आणि ह्याचा ठेसा करूया आपण मस्तपैकी. हे बघा, हा नजारा शहरात कुठं हो, हा ना, कुंडीत लावलेले असतं आपण कितीतरी, आणि त्याच्यात किती करणार. आता इथं आहे काही बघा, ह्या लंबुळक्या आहेत जरा, ह्या पण घेऊयात. मस्तपैकी फ्रेश ठेसा करूया आज आपण. वा 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 वा, हा ना, एकदम तिखट. आणि आमच्या इथं ठेसाचे दोन प्रकार आहेत. एक तर काय होतं, शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये, म्हणजे शेंगदाणे पण भाजतात, मिरच्या पण भाजतात, मिक्सरमध्ये बारीक करून थोडं बारीक करायचं आणि त्याचा एक ठेसा करायचा. आणि एक रगडून असतो, रगडून. मग तो आज रगडून ठेसा आपण करणार आहे आज. चला, बस झाल्या एवढ्या मिरच्या. मला वाटते गावाला असल्यावर अशी मजा असते बघा शेतातलं. बघा एवढ्या मिरच्या घेतल्यात, आता एवढ्या मिरच्यांचा आपण ठेसा करणार आहे. चला चलो कॅमेरामॅन फॉलो मी. घेतलेल्या आहेत मिरच्या वगैरे. आता जाऊयात घरी, मस्तपैकी चूल पेटवायची. ठेसा मी करणार, भाकर मला नाही जमत. भाकरीला बघा ही आहे ना आपले, ओ आचारी इकडं बघा, त्यांना वाजती थंडी. जाऊ द्या, आचारी गेलं मस्तपैकी बाजरीची भाकर करेल. आणि त्याची भाकरी झाल्यानंतर मग आपण मस्तपैकी ठेसा करू. आणि तो रगडून ठेसा आमच्या इथं कसा करतात ना, हे तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये दाखवतो. हळूहळू मला वाटतं आपण ट्रॅव्हल ब्लॉग केले, पॉडकास्ट केले, आता आपण रेसिपीजवरती आलो आहे. आता हे बघा, चलता आलं तिथं बघा लगेच पेरूचं झाड आहे. हे बघा इकडं सगळं पेरू आहेत. इकडं बघा ते रामफळ आहे, म्हणजे हे रामफळाचं झाड आहे. हे बघा इथं सीताफळ जसं असतं ना, तसं रामफळ पण आहे. अशी ही झाडं आहेत सगळी, फळझाडं. इकडं बघा आंबे सगळे, हे आंब्याची झाडं, हे इथं आंब्याचं झाड आहे. असं हे निसर्गपूर्ण वातावरण आहे गावाला. असो, आपण फोकस मिरचीचा ठेसा. सकाळी नाश्त्याला विषयच नाही भाऊ. हे बघा इथं बी परत मिरचीची झाडं आहेत सगळी. आलेलो आहे घरी. आता हे बघा कालचं आहे चुलीचं सगळं, आता हे नीट करायचं. आणि आता चूल पेटवायला पहिल्यासारखं स्ट्रगल नाही लागत. आता आयडिया कळालेली आहे. हा प्लॅस्टिकचा कागद आहे ना, त्याचं बघा आता शितोडे पडतात खाली, आणि त्याच्यामुळे ते लवकर पेट घेतं आणि लय वेळ पेटतं. मग पहिल्यासारखं स्ट्रगल नाही राहिलं. आता हळूहळू इथं राहिल्यापासून शिकायला लागलो ह्या गोष्टी सगळ्या. तेच ना, आता पहिलं लय वेळ लागायचा एक चूल पेटवायला, आता नाही लय वेळ लागत. आता हे मोठं लाकूड आहे, हे पेटवायचं आज, म्हणजे स्वयंपाक बिनगोर, टेन्शन नाही स्वयंपाकाचं, हा ना. गाईस भाकरीचं काम चालू आहे. भाकरी काय मला येत नाही, मी फक्त ठेसा करणार आहे. आता चुलीवरच्या भाकरी मस्तपैकी चालू आहेत. ए दूर लागतं काय मग, आहे ना बघा कशा गोल भाकरी करते. हा मग आता बघा थापायला चालू केलं. थाप बरं पाटापाटा, बघू कशी थाप येते. सगळीकडे लक्ष द्यायला लागते होय. इथं बी थापायचं आणि इथं बी, दोन्हीकडं लक्ष द्यायला लागते. चला थापाय घेतल्यावर बघू. थापा हां, हे बघा टाक 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 टाक. कशी गोल होते हळू आहे. मग इकडं एक चालू, इकडं तो पलटीचं चालू. घ्या पीठ, थापा. कसं आहे, असं असतं चुलीवरचं जेवायचं म्हणल्यावर. मग इकडं बी लक्ष द्यायला लागते हो, आणि इकडं बी चालू. बघा झाली गोल केली लागाले. चांगली जमती गोल. बघा इथं माझं शूट चालू असतं आणि इकडे फोन चालू असतं, त्याच्यामुळे सारखा त्यांचा आवाज येत असतो. हा
तिथं बसल्यात, तिथं फोन चालू आहे, त्यांचा आवाज येतो सारखं सारखं. असो चला, हे बघ भाकर ठुली आता शेकायला, त्याच्यातली परातीतली तव्यावरची शेकायला. असं आता झाली भाकरी झाली. चलो गाईज, झालेल्या आहेत भाकरी. हे बघा मस्तपैकी गरम गरम भाकरी, एकदम कडक. पापड नाही का म्हणतो ना तसं पापडासारखं. हा पापड मला वाटतं गॅसवरती नाही येत. अशा भाकरी झाल्यात बाजरीच्या. आता करूया ठेसा. आणि तवातले काळा केला गड्याने, हा ना. चला असो, झाला असं स्वयंपाकाने. करूया आता आपण लगेच मस्तपैकी ठेसा. मिरच्या आलेल्या आहेत सकाळी आपण तोडून आणलेल्या, त्या टाकू मस्तपैकी. हा ना, असं भाजून घ्यायचं मस्तपैकी आणि तेल टाकायचं आणि परतून घ्यायचं चांगल्या. आणि मग तोडायला चांगले राहतात, तोडायला म्हणजे रगडायला. ह्याला रगडून ठेचा का म्हणतात ना, हे तुम्हाला नंतर सांगतो. रगडून एकदम तव्यातच आहे ना, तांब्याने रगडायचं, बारीक करायचं. हो द्यायला गरम आता. चला आता मिरच्या तिकडं तापत्यात, तोपर्यंत लसूण सोलून घेऊ. हे काय लसूण आहे, मस्तपैकी सोलून घेऊ. लसूण सोलता सोलता इकडे बी लक्ष द्यायचं, करपायला नको, हा ना. एवढं सोललं आता, हळूहळू सोलू. इकडे मिरच्याकडे बी लक्ष द्यायला लागेल, हा ना. काय भाजायला लागल्या सगळ्या मिरच्या हळूहळू आता, तेव्हा काळ्या पडायला लागल्यात मस्तपैकी. चुलीवर स्वयंपाक करायची मजाच काही वेगळी बरं का, मजा येते जरा चुलीवरचा स्वयंपाक करायला. हे बघा मिरच्या आता फुटायला लागल्यात, पार गरम गरम होऊन आहे ना. हे बघा पार काळ्या पडल्यात. आता याला मस्तपैकी तेल टाकायचं आणि तेलात थोड्या तळून घेतल्याने करायचं, नाही तर काय फुटायला लागल्यात मिरच्या, डायरेक्ट ठक्कीने फुटायला, हा ना. चुलीला जाळ बी आहे का, हाय हाय हाय. मग काय तर चला तेल टाकून घेऊ. आणि मग सोल्याला जो लसूण आहे ना, तो त्याच्यात नंतर टाकायचा, हो लसूण. चला आता बघा मिरच्या सगळ्या परतून घेतल्यात. आता आहे ना तेल टाकू मस्तपैकी. म्हणजे जरा पण तेल टाकल्यावर ना लय उडतं, ताडताड ताडताड ताडताड, ठीक आहे. तेलात परतून घ्यायच्या अशा मिरच्या. बघू तेलात परतून घेतो आणि ह्याच्यात आहे ना आता लसूण टाकायचं, म्हणजे लसूण बी थोडा परतून होईल. आणि गॅस कमी करायचा असतो, पण इथं काही गॅस नाही, त्याच्यामुळं आता चुलीवरून उतरून मग रगडायचं. चला ते बघा झालं आहे. आणि इकडची पकड बघा, असली पकड आहे. आता ह्याला पकडायचं, घेऊ खाली. त्याच्यात टाकायचं मीठ. मिठाने काय होतं म्हणजे जरा चांगलं रगडला जातो, खरबुडे भेटतं ना त्याला सरफेस. मऊ लगेच मिरच्या सटाकतात, म्हणून मीठ टाकायचं आणि त्याला आता रगडायचं. तांब्या आणा, तांब्या जा, तांब्या घेऊन आलो मी. नाही बघा तांब्या आणला नव्हता, आता आणलाय. पहिलं कसं पाटावर वरवट करायची, आता पाटावर वरवट राहिलं नाही, म्हणून आता तांब्याने चला रगडू. हे काय हे बघा असा रगडून ठेसा मस्तपैकी. अरे मिरची पडली, हे बघा रगडून. मिरच्या लय पडतात. लय ठसका उठतो रे देवा. तिखट मिरच्या आहेत ना त्याच्यामुळं, आणि मीठ टाकल्यामुळं हे असं जरा ठेसायला जमते. नाहीतर मग आहे ना लय प्लेन असलेल्या मिरच्या अशा सटकून जातात, पडतात बाहेर. त्यामुळे हे जमते. थोडं मीठ टाकू अजून, कारण मिरच्या लय तिखट आहेत. नंतर आहे ना ठेसा लय तिखट होणार, त्याच्यापेक्षा आहे ना मीठ नाही नको बस. हे बघा असं झालं आहे रगडून ठेसा. बघा एवढंसं म्हणजे रगडून एवढं झालं आहे. काही तांब्याला पण लागलं आहे, तो बी काढून घ्यायचा. आणि हा रगडून ठेसा झालेला आहे तयार. सगळ्यात सिंपल रेसिपी 5 मिनटाच्या आत तयार होते आणि खायला पण पौष्टिक. आता काय होतं, चुलीवर ठेवल्यामुळे ना तवा खालून काळा आहे. तुझं घरात नेला टाकी फरशी काळी होती, इकडं तिकडं वड हे करते. त्यामुळं आमचा ह्यांचा आदेश आहे की इथंच तवा ह्या वाटीत काढून घ्या आणि तवा आतमध्ये नका नेऊ, तेवढंच आतमध्ये न्यायचं. म्हणून मग बघा आता हे वाटेत काढायचं आणि घेऊन जायचं. बरोबर आहे, त्यांचं बी ऐकलं पाहिजे. मग सोपी शॉर्टकटमधली भाजी आणि पौष्टिक पण आहे. पण जास्त खाल्ले तर हलबी होतात सकाळ सकाळ, माहिती आहे तुम्हाला, जाळ निघतो डायरेक्ट पोटातून. त्यामुळे थोडं जपून कमी व्यवस्थित खायचं.
चला आता ह्याला हे झालं इथपर्यंतचं. भाकरी घेतल्यानंतर शेंगदाण्याचं कूट, तेल, कांदा घेऊन मस्तपैकी खायचं आहे. चलो, भाकर घेतली, याच्यावर मस्तपैकी ठेसा, तिखट इग सांडला असो. शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी टाक सगळं. वा वा वा, बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलं हां. हां, कधी खाईन मस्तपैकी तिखट ठेसा, थोडंसं तेल त्याच्यावरती घ्यायचं, लिंबू पिळायचं, म्हणजे ते तिखट आहे ना, तिखट आंबट. हे बघा, गावाकडचं लिंबू, आमच्या झाडाचं लिंबू, एवढं मोठं लिंबू आहे. मग किती रस असेल याच्यात. पिळायला पण एकदम सहज पिळू शकता तुम्ही. हे पुण्यातली लिंबाची कडक जातात ना पिळायला, तसलं काही नाही, एकदम स्मूथ. चला त्याला कापूया. बघा किती सहज कापलं गेलं. मस्तपैकी पिळू आता ह्याला. हा, थोडं आंबट, थोडंसं तेल, मी ते मिक्स व्यवस्थित होतं. बस. आणि कांदा तर तुम्हाला माहिती गावाला कसं फोडतात. फुटला. आणि ठेसा. हा आहे आजचा आमचा नाश्ता. प्युअर झाडाच्या तोडून आणलेल्या मिरच्यापासून, झाडाचं लिंबू, शेतातला कांदा, बाजरी, असं हे सगळं करून आज बनवले ठेसा भाकर मस्तपैकी नाश्त्याला. चला करूयात नाश्ता. एक नंबर झालेला असणार आहे, मला माहिती आहे. आता ठेसा वाटीत पण घेतला असता, पण ह्याच्यावर ठेवण्याचं कारण, हे वरचं जे मिक्स केल्यानंतर आहे ना, ते तर खातोच माणूस, ते चांगलं लागतं. पण हे मिक्स करून हे जे खाली जे राहिलेलं असतं ना इथं, ते खायला एक नंबर लागतं. त्याच्यामुळे मी भाकरीवरती ठेसा घेतो. कारण हे सगळं मिक्स करून आहे ना, तेल, कूट, ते सगळं मिक्स करून खाली जे आहे ना, तिथं जो एक लेअर तयार होतो हे सगळ्यांचा, आणि तो एवढा भारी लागतो ना खायला, नादच नाही त्याचा. हो, त्याच्यामुळं भाकरीवरती घ्यायचं आणि हे करायचं, मिक्स करायचं व्यवस्थित. आता हे बघा मिक्स झालेलं आहे प्रॉपर, आणि खाऊया. अरे पडतंच लय आज, हो ना. असं. आणि मिरच्या बी तिखट आहे, थोडंसं लिंबू पिळल्यामुळे आंबट बी लागते. आणि चांगला कधीतरी करा असा मस्तपैकी गावाकडचा नाश्ता. ठेसा भाकरी, बाजरीची भाकर, एकच नंबर. चला मी करतो नाश्ता. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.